Welcome all. In this video lecture, we are going to discuss about our second chapter, that is the plant tissue culture. Okay, let's start with the introduction or the definition of the plant tissue culture. Okay, the plant tissue culture is what is meant by the plant tissue culture. Okay, the growth or the regeneration of the plant cell, tissue, organ, or the whole plant in the artificial medium under aseptical condition is called as a plant tissue culture. Or we can also say that the plant tissue culture is in vitro cultivation of the plant cell by using in vitro cultivation of the plant cell, tissue, organ, or the whole plant aseptically under control environment in the nutrient medium. This is the definition of the plant tissue culture. प्लांट टिश्यू कल्चरमध्ये काय केलं जातं, जे काही प्लांट आहे किंवा प्लांटचा ऑर्गन आहे, टिश्यू आहे, त्याची काय करते ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली जाते, रिजनरेशन केलं जातं असेप्टिकली अंडर कंट्रोल एन्व्हायरमेंट. ठीक आहे, एका लॅबमध्ये असेप्टिकली आणि कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं ग्रो अँड रिजनरेशन केलं जातं, त्याचा नंबर वाढवला जातो, प्रोपॅगेशन केलं जातं. ठीक आहे, बाय आर्टिफिशियल मीडियम. तर आपण म्हणतो आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियम. ओके, इज कॉल्ड ॲज अ प्लांट बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, प्लांट बायोटेक्नॉलॉजी अशी कन्सेप्ट आहे किंवा जी काही टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, प्लांट पार्टचा यूज करून आपण एका छोट्याशा प्लांट पार्टपासून भरपूर सारे नंबर ऑफ प्लांट पार्ट्स और प्लांटलेट्स तयार करू शकतो, ते पण लॅबमध्ये एका. ठीक आहे, लॅबमध्ये. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो प्लांट टिश्यू कल्चर. ठीक आहे, जे काही नर्सरीमध्ये मोस्टली जे काही प्लांट टिश्यू कल्चर हे नर्सरी टेक्निकमध्ये किंवा पॉलिओस टेक्निकमध्ये मोस्टली यूज केलं जातं. ठीक आहे, दिस इज अ इन विट्रो कल्चर. आता इन विट्रो मीन्स विदिन द ग्लास और विदिन लॅब. ठीक आहे, आपण त्याला म्हणतो विदिन लॅब और विदिन ग्लास आपण काय करतो, हे कल्चर प्रोड्यूस करतो. लॅबमध्ये आपण करतो ते कल्चर प्रोड्यूस करतो, त्यामुळे आपण त्याला म्हणतो इन विट्रो कल्चर. ओके, म्हणजे काय प्लांट टिश्यू कल्चर आहे, आपण आधी ऑब्जेक्टिव्ह पाहूया. ठीक आहे, ठीक आहे. मग म्हणजे काय प्लांट टिश्यू कल्चर आहे, आपण हे का करतो, काय ऑब्जेक्टिव्ह आहे. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज इन्क्रीज द इल्ड. ओके, जे काही प्लांट्स आहेत त्यांची आपल्याला इल्ड वाढवायची आहे, नंबर वाढवायचा आहे, त्यासाठी आपण काय करतो, प्लांट टिश्यू कल्चर करतो. जसं आपल्याला माहिती की जे काही ट्रॅडिशनल क्रॉप आहे किंवा ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चरल मेथड आहे, जर का आपण ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर मेथडनी क्रॉप सोईंग आणि जर का त्याचं प्लांटलेट डेव्हलप होऊन परत ते इल्ड केली, ठीक आहे, तर त्याला भरपूर वेळ पण लागतो, त्यासोबत भरपूर सारे प्रमाणामध्ये क्वालिटी सीड्स लागतात. ठीक आहे, पण प्लांट टिश्यू कल्चरमध्ये काय होतं, आपण प्लांट टिश्यू कल्चरमध्ये एक हेल्दी प्लांटपासून एका हेल्दी प्लांटपासून किंवा हेल्दी प्लांटच्या सेल, टिश्यू किंवा ऑर्गन्स वापरून एक ऑर्गन वापरून मिलियन्स ऑर दी 100,000 ऑर द मिलियन्स ऑफ दी प्लांटलेट्स हे डेव्हलप करू शकतो. मीन्स मिनिमम टाईममध्ये आपण जास्त प्रोडक्शन करू शकतो, परत जास्त क्वालिटी मेंटेन करून इल्ड इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, देन अनदर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्लांट टिश्यू कल्चर इज अचीव डिझायरेबल कॅरेक्टर. आपण प्लांट टिश्यू कल्चर करून आपण काय करू शकतो, डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक अचीव करू शकतो प्लांट बायोटेक्नॉलॉजी आणि टिश्यू कल्चर करून. ठीक आहे, मग कशी केली जाते, रिकॉम्बिनंट DNA पण करू शकतो आपण, किंवा जे काही प्लांटचा असा पार्ट यूज करायचा जो कसा आहे डिसीज फ्री आहे, म्हणजे काही व्हरायटी जे काही प्लांटलेट डेव्हलप होतील ते कसे असतील, डिसीज फ्री व्हरायटी असेल. ठीक आहे, त्यासोबत आपण डिसीज रेजिस्टन्स, परत स्ट्रेस टॉलरन्स करणारी जी काही प्लांट स्पीसीज आहे ती डेव्हलप करू शकतो. ट्रेस इन द सेन्स ऑफ दी ड्रॉट स्ट्रेस और वॉटर स्ट्रेस. ठीक आहे, आपण अशी व्हरायटी या तयार करू शकतो बाय युझिंग प्लांट टिश्यू कल्चर. त्यासोबत सेव्हरल टाईपचे प्रायमरी सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण डिराईव्ह करू शकतो बाय युझिंग प्लांट टिश्यू कल्चर, विच आर अल्टिमेटली युजफुल इन दी ह्युमन हेल्थ अँड द मेडिसिन. ओके, जे काही प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत प्लांट टिश्यू कल्चर थ्रू आपण यूज करतो किंवा युटिलाइज करू शकतो,
ते आहेत आपले फायटोकेमिकल्स. आणि आपल्याला माहिती आहे जे काही फायटोकेमिकल्स आहेत ते फायटोकेमिकल्स आपण ड्रग्जमधून किंवा फार्मास्युटिकलमधून मेडिसिन म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. दीज आर दी objectives okay of the plant tissue culture. ठीक है. When we talk about the history of the plant tissue culture, we know the Haberland in 1902 he first time attempt the plant tissue culture. जे काही हॅबरलँड आहेत त्यांनी 1902 मध्ये फर्स्ट टाइम प्लांट टिश्यू कल्चर ही टेक्निक अटेम्प्ट केली ती. ठीक आहे. पण त्या अटेम्प्टमध्ये ते फेल झाले तरी पण आपण त्यांना फादर ऑफ प्लांट टिश्यू कल्चर म्हणून रिकग्नाइज करतो. ओके. जर का एक्झाममध्ये क्वेश्चन आला की हु इज द फादर ऑफ प्लांट टिश्यू कल्चर और हु फर्स्ट टाइम अटेम्प्ट द concept of tissue culture or the plant tissue culture, then Haberland is the first scientist who attempt the plant tissue culture in 1902 or 1902. ठीक है. Then by using his theory or by using his theorem, White, Gotter and the Mapcott first time introduced callus culture in 1939. ठीक आहे. हॅबरलँडची कन्सेप्ट वापरूनच जे काही व्हाईट आहेत, गॉटर अँड नॉपकर्ट आहेत यांनी 1939 मध्ये फर्स्ट टाइम कॅलस हे डेव्हलप केलं होतं. मग आता कॅलस काय? कॅलस इज अनडिफरेन्शिएटेड मास ऑफ दी प्लांट सेल. ठीक आहे. पॅरेंकायमापासून जे काही कॅलस आहे ते काही अनडिफरेन्शिएटेड आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ दी प्लांट सेल आहे तो फर्स्ट टाइम ग्रो केला होता इन 1939 मध्ये. ठीक आहे. तर लेटर ऑन फर्स्ट हॅप्लॉइड कल्चर इज डेव्हलप बाय माहेश्वरी अँड गुहा. जे काही आपले पंचम माहेश्वरी आहेत आणि जे काही गुहा यांनी 1964 मध्ये फर्स्ट टाइम हॅप्लॉइड कल्चर ही कन्सेप्ट आपल्या पुढे दिली. त्यानंतर MS मीडिया. ठीक आहे. मोराशिस अँड स्कूग मीडिया. ठीक आहे. मोराशिस अँड स्कूग मीडिया इज फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस बाय सायंटिस्ट मोराशिस अँड स्कूग इन 1962. ठीक आहे. जे काही न्यूट्रिएंट मीडियम आहेत, जे काही MS मीडिया आहे हा जो काय करायला लागतो न्यूट्रिएंट मीडिया म्हणून यूज केला जातो. और MS मीडिया आहे काय करायला लागतो न्यूट्रिएंट मीडिया म्हणून यूज केला जातोय प्लांट टिश्यू कल्चरमध्ये. ठीक आहे. देन later on there are several concepts are developed like in 1966 the Stewart developed the totipotency of the carrot plant. आता totipotency काय? Totipotency is ability of the plant to develop into the new plant. तर आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. एखाद्या प्लांटकडे ॲबिलिटी आहे की नाही की तो न्यू प्लांटमध्ये डेव्हलप होऊ शकतो किंवा एखाद्या प्लांटच्या पार्टकडे ॲबिलिटी आहे की नाही तो न्यू प्लांट जनरेट करू शकतो, रिजनरेट करू शकतो. याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी विच इज गिवन बाय स्टीवर्ट इन 1966. ठीक आहे. देन in 1970 Power and al. First time give the concept of the protoplast. And what it means the protoplast? Protoplast is a cell culture of the plant part without the protoplasm or the cell wall. ठीक आहे. तर प्लांट टिश्यू कल्चरला सुरू करण्याआधी आपण आधी काही कन्सेप्ट लक्षात घेऊया. Like several terminologies like what is meant by the explant. Okay, the explant is a plant organ or the piece of the tissue used to initiate a culture. Explant काय असतो? प्लांटचा असा एक ऑर्गन असतो किंवा टिश्यू असतो किंवा सेल असते जी यूज केली जाते रिजनरेशनमध्ये इनिशिएशन फॅक्टर म्हणून. ठीक आहे. एक्सप्लांट काय आहे मग? इट इज अ प्लांट पार्ट विच इज यूज फॉर द रिजनरेशन पर्पज. देन कल्चर. आता कल्चर जर का आपण पाहिलं तर कल्चरचा अर्थ होतो ग्रो, टू ग्रो. ठीक आहे. ग्रोईंग सेल, टिश्यू, प्लांट, ऑर्गन और द होल प्लांट इन न्यूट्रिएंट मीडियम अंडर असेप्टिक कंडिशन इज कॉल्ड ॲज अ
कल्चर. कल्चर काय आहे? ग्रोईंग आहे. पण कल्चर कसं आहे? आपण कल्चर कधी म्हणतो? ग्रोईंग सेल, टिश्यू, ऑर्गन और द होल प्लांट इन असेप्टिकली इन न्यूट्रिएंट मीडियम. ठीक आहे. मग कोणकोणते कल्चर्स आहेत? देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ द कल्चर लाईक दी सेल कल्चर, एम्ब्रियो कल्चर, अँथर कल्चर, प्रोटोप्लास्ट कल्चर. ठीक आहे. देन अनदर इज अ नेक्स्ट कन्सेप्ट इज अ असेप्टिक कल्चर. असेप्टिक कल्चर काय असणार आहे? Aseptic culture is a raising culture from a tissue culture, raising culture from the tissue or an organ after the freeing it of bacteria, fungi and other microorganisms. ठीक आहे. असेप्टिक कल्चर म्हणजे काय असतो? जे काय एक्सप्लांट आहे आपण त्याला आपण काय करतो? एक्सप्लांट आहे किंवा जे काही कल्चर आहे त्याला आपण काय करतो? मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून फ्री करतो किंवा कंटॅमिनेशन पासून फ्री करतो, स्टेरिलाइज करतो. त्याला आपण म्हणतो असेप्टिक कल्चर. नेक्स्ट आहे कॅलस. ओके, व्हॉट इज मीन बाय द कॅलस देन? अ कॅलस इज अ टिश्यू अरायझिंग फ्रॉम अ डिसऑर्गनाइज्ड प्लोरिफिकेशन ऑफ सेल आयदर इन कल्चर ऑर इन नेचर. ठीक आहे. तर कॅलस काय असतो? जे काय आपण एक्सप्लांट वापरलेले आहे, ज्या एक्सप्लांट पासून जे काही टिश्यू ग्रो होतात त्याला आपण म्हणतो एक्सप्लांट वापरले, तो न्यूट्रिएंट मीडियममध्ये पुट केला, त्याच्यानंतर जो काही टिश्यू ग्रो होणार आहेत, एक ॲग्रिगेट मास तयार होणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे कॅलस. ठीक आहे. देन नेक्स्ट इज अ सेल कल्चर. सेल कल्चर काय? कल्चर ऑफ सिंगल सेल और स्मॉल ग्रुप ऑफ सिमिलर सेल इज कॉल्ड एज द सेल कल्चर. Next terminology is a contamination. Contamination means unwanted microorganism which may inhibit in the growth of the cell or the tissue. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मायक्रोप्रोपॅगेशन. मायक्रोप्रोपॅगेशन मीन्स asexual or the vegetative propagation of the plant in vitro condition. ठीक आहे. Then totipotency is most importantly, totipotency is a property of the cell or probability of the cell to produce whole organism. ठीक आहे. याला आपण म्हणतो totipotency or ability of the cell to produce whole plant. Okay. Okay, this is about the just history and what is my definite introduction history of the plant tissue culture. Okay, in next chapter we are going to discuss about the basic techniques as well as requirement of the plant tissue culture.